नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण एक जी सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये आपल्याला आगामी अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात सुपरवायझर या परीक्षेसाठी तयारी करायची आहे, बरोबर आहे. तर त्यासाठी आपण भरपूर सारे लेक्चर आता टाकण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. भरपूर सारे लेक्चर आपण अपलोड करत आहोत आणि आपण बॅचेससुद्धा लॉन्च केले आहे. काही बॅच आहे म्हणजे PYQ बॅच आहे, एक आहे आपली PYQ बॅच, त्यानंतर आहे 1000 सराव प्रश्नांचा बॅच आणि एक आहे आपली कॉम्बो बॅच. या कॉम्बो बॅचमध्ये तुम्हाला तांत्रिक आपला टेक्निकलचा जो पण सिलेबस आहे तो सर्व सिलेबस आपण कव्हर केलेला आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे 1000 प्रश्नांची बॅच, त्याच्यामध्ये आपण सर्व प्रश्न जे आहेत 1000 प्रश्नांचा तुमच्याकडून सराव करून घेणार आहे. आणि जी PYQ बॅच आहे तर PYQ बॅचमध्ये आत्तापर्यंत जे पेपर झाले त्याचं प्रश्न आणि त्याचं विश्लेषण व्हिडिओ स्वरूपातली ही बॅच आहे. तर आज आपण काय करणार आहोत, आज आपलं त्यातलं PYQ विश्लेषण बॅच त्यातलं हे पहिलं लेक्चर आहे, डेमो लेक्चर. कशा पद्धतीने तुम्हाला लेक्चर मिळणार, कशा पद्धतीने आपलं नेमकं या ठिकाणी ही बॅच असणार आहे ते तुम्हाला या लेक्चरमधून समजणार आहे. जर तुम्ही बॅच जॉईन केली असेल तर चांगलं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना सुद्धा बॅच जॉईन करायला सांगा. आणि जर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर तुम्ही गणेश सर ऑफिशियल या हे आपलं ॲप डाउनलोड करू शकता आणि तुम्ही 9172988063 या नंबरवर देखील कॉल करू शकता. तिथून सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येणार आहे. क्लिअर सर्वांना? चलो, तर आता आपण PYQ बघतोय. पहिला प्रश्न बघणार आहे आपण. यामध्ये प्रामुख्याने आजचे जे प्रश्न आहेत यामध्ये आपल्याला ज्या पण महत्त्वाच्या स्कीम आणि ॲक्ट्स आहेत, म्हणजे काही ज्या पण योजना आहेत आणि जे पण महत्त्वाचे कायदे आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले होते ते आपल्याला बघायचं आहे. लक्षात ठेवा, PYQ विश्लेषण बॅच ही केवळ 21 रुपयाची बॅच आहे, परंतु तुम्हाला या बॅचमधून समजणार आहे कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेत. सर्व PYQ या ठिकाणी मी घेणार आहे. क्लिअर सर्वांना? चलो, तर पहिला प्रश्न आहे आपल्या या ठिकाणी. तर ICDS फ्रेमवर्कच्या अंतर्गत पहिला प्रश्न काय आहे, ICDS फ्रेमवर्क अंतर्गत बाल सल्लागार केंद्राचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे, कोणते उद्दिष्ट आहे. मग तुम्हाला आता हा जो प्रश्न आहे ना, या प्रश्नातून एक बाब समजून घ्यायची बरं का. या प्रश्नातून एक बाब समजून घ्यायची, ती म्हणजे आपल्याला बऱ्याचशा वेळेस जे कायदे आहेत किंवा ज्या योजना आहेत त्यातलं उद्दिष्ट विचारला जाऊ शकतो, उद्देश विचारला जाऊ शकतो. ICDS फ्रेमवर्क अंतर्गत बाल सल्लागार केंद्राचं नेमकं कोणतं एक उद्दिष्ट असणार आहे. ग्रामीण भागात लिंग समानतेला प्रोत्साहन देणं, सामुदायिक जागरूकतेद्वारे बालमजुरी कमी करणं, पळून जाणाऱ्या बालकांना तात्काळ निवारा देणं, बालकांचे भावनिक आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करणं. ज्यावेळेस आपल्याला उद्देश विचारतात, ज्यावेळेस उद्दिष्ट विचारतात ना, त्यावेळेस लक्षात ठेवायचं हे प्रश्न तुलनेने सोडवणं सोपं असतं. आपण ऑप्शनमधून सुद्धा काय करू शकतो, इलिमिनेट करून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, बरोबर आहे की नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बालकांचं भावनिक आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करणं. ICDSचा फुल फॉर्म काय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा सुद्धा प्रश्न आपल्याला 100% विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, आता आपण ICDS बद्दल आपल्याला बघायचं बरं का. ICDSच्या बद्दल प्रश्न घेतलेले आहेत मी, कारण की ते प्रश्न आलेले आहेत. तर मग बाल सल्लागार केंद्र जे आहे ना, या बाल सल्लागार केंद्राचं काय काय नेमकं उद्देश आहे, काय उद्दिष्ट आहे, तर मुलांच्या मानसिक, भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या सोडवणं. म्हणजे बघा, काही मुलांना भीती वाटते, बरोबर आहे की नाही, काही मुलांना राग येतो किंवा काही मुलं आपण म्हणू शकतो न्यूनगंड, नाही का, आम्ही अभ्यासात मागे पडतोय, मी सगळ्यांपेक्षा मागे आहे, बरोबर आहे, मी सगळ्यांपेक्षा कमी आहे कशात तरी. हा जो एक अभ्यासातली भीती म्हणा किंवा एक न्यूनगंड म्हणा, तो दूर करण्यासाठी प्रयत्न म्हणजे ते दूर करण्याचा प्रयत्न कुठे केला जातो, बाल सल्लागार केंद्रामध्ये केला जातो. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर सर्वांना? पालक आणि मुलांचं समुपदेशन, काउन्सिलिंग म्हणजे योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणं, कशा पद्धतीने मुलं हे कॉन्फिडंट राहू शकतात, भीती कशा पद्धतीने दूर होऊ शकते, अभ्यासामध्ये प्रगती करण्यासाठी काय काय आवश्यक आहे, या सर्व पद्धतीचं सर्व मार्गदर्शन म्हणजे मुलांना सुद्धा काउन्सिलिंग आणि त्याचबरोबर पालकांना देखील काउन्सिलिंग या ठिकाणी केलं जातं. क्लिअर सर्वांना? आणि सर्वांगीण विकास आणि सामाजिक समायोजन हा एक महत्त्वाचा उद्देश कुणाचा असणार आहे किंवा उद्दिष्ट कुणाचा असणार आहे, बाल सल्लागार केंद्राचा असणार आहे. म्हणजे मुलांचं मानसिक आरोग्य सुधारवणं, त्याचप्रमाणे समाजात योग्य प्रकारे त्या वावरण्यास त्यांना मदत करणं. सिंपल आहे. बाल सल्लागार केंद्र काय करतं, मुलांची मानसिक, भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या सोडवतं. दुसरा पॉईंट काय लक्षात ठेवायचा, पालक आणि मुलांचं समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग करणं. त्याचप्रमाणे लक्षात ठेवायचं, मुलांचं या बालकांचं मानसिक आरोग्य सुधारणं, त्याचप्रमाणे समाजामध्ये योग्य पद्धतीने वावरण्यास त्यांना मदत करणं, त्यांना सहाय्य करणं, हे आपल्याला काय करायचं होतं, लक्षात घ्यायचं आहे. पहिला प्रश्न समजला.
चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात, जे PYQ आहेत. PYQचं बऱ्यापैकी आपल्याला उत्तर माहिती असतं, पण आपल्याला PYQ विश्लेषण काय घ्यायचंय, तर प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, अगोदर कसा विचारलाय, आगामी काळामध्ये कसा विचारला जाऊ शकतो, हे आपल्याला समजणार आहे. कोणत्या टॉपिकवर प्रश्न किती डेप्थ पर्यंत, किती डीप मध्ये प्रश्न विचारलेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात या ठिकाणी येणार आहे. पुढचा आहे अनाथ आश्रम आणि इतर धर्मादाय गृह पर्यवेक्षण आणि नियंत्रण कायदा 1960. हा आपल्याला कायदा आहे जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो. यामध्ये काय सांगितलंय, या कायद्याच्या अंतर्गत मान्यता प्राप्त गृहांची जबाबदारी खालीलपैकी कुणाकडे असते, राज्य सरकार, व्यवस्थापन समिती, संचालक की सहाय्यक व्यवस्थापक. जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. प्रश्न कशाबद्दल विचारलाय, अनाथ आश्रम आणि इतर धर्मादाय गृह यांच्याबद्दलचा जो कायदा आहे, कायदा 1960चा. पहिलं तर हे गोष्ट लक्षात आली, कायदा कधीचा आहे, 1960चा. आणि त्या अंतर्गत जे मान्यता प्राप्त गृह आहेत तर त्यांचं व्यवस्थापन, त्यांचं मॅनेजमेंट कोण बघतं, हे आपल्याला विचारलंय. या प्रश्नाचं उत्तर आहे व्यवस्थापन समिती. पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर बरोबर आहे. कसं ते आता थोडंसं मी तुम्हाला काय करणार आहे, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपला कायदा जो आहे हा 1960चा, आणि 1960चा जो कायदा आहे त्यातील कलम 16 आपल्याला काय सांगतंय, आपल्याला प्रश्न बघा दोन पद्धतीने विचारतील. मागच्या वेळेस काय विचारलं की नेमकं व्यवस्थापनाची जबाबदारी कुणाकडे, आता विचारतील व्यवस्थापनाची जबाबदारी जी पण व्यवस्थापन समिती आहे यांच्याकडे आहे. आपल्याला मॅनेजिंग कमिटी एवढं समजलं, परंतु ही तरतूद आपल्याला कोणत्या कलमामध्ये दिली असा प्रश्न विचारतील. बरोबर आहे की नाही. मग अनाथ आश्रम आणि इतर धर्मादाय गृह पर्यवेक्षण आणि नियंत्रण कायदा जो 1960चा आहे त्यातील कलम आपल्याला 16 काय सांगतं, जे पण मान्यता प्राप्त अनाथ आश्रम असतील किंवा धर्मादाय गृह असेल या सर्वांच्या व्यवस्थापनाची, तिथल्या नियंत्रणाची जबाबदारी कुणाकडे असेल, या व्यवस्थापन समितीकडे असेल, मॅनेजिंग कमिटीकडे असेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. आता ही व्यवस्थापन समिती काय करते, व्यवस्थापन समिती भारत सरकार सर्वात म्हणजे आपण राज्य सरकार काय करतं, नियंत्रण मंडळाची, बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करतं. आणि बोर्ड ऑफ कंट्रोल ज्या पद्धतीने नियम घालून देतं, ज्या पद्धतीने नियम बनवून देतं, त्या नियमाचं पालन करायचं काम कोण करतं, व्यवस्थापन समिती करते. म्हणजेच लक्षात ठेवा, हे जे आपले अनाथ आश्रम आहेत, धर्मादाय गृह आहेत, यांचं दैनंदिन जे कामकाज आहे, म्हणजे त्यातल्या प्रशासकीय बाबी असू द्या, दैनंदिन कामकाज असू द्या, ते योग्य पद्धतीने हाताळणं, तिथं जे पण बालके असतील, महिला असतील, जे पण त्या ठिकाणी आहेत त्या सर्वांचं, त्यांचं काळजी घेणं, त्यांच्या कल्याणाची जबाबदारी कोणावर असणार आहे, तर या व्यवस्थापन समितीवर असणार आहे. प्रश्न आपल्याला सिंपल विचारला तर काय विचारतील, आता जसा विचारला तसा. थोडंसं अवघड करायचं असेल तर प्रश्न काय विचारतील, कोणत्या कलमामध्ये ही तरतूद केली. मग कलम 16 आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही व्यवस्थापन समिती कुणाच्या नियमाचं पालन करते, तर ते करतात नियंत्रण मंडळाच्या नियमाचं पालन. ज्या नियंत्रण मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे, राज्य सरकारने केली. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. बघा आपण काय करतोय, जे प्रश्न विचारले गेले ते तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करणार, मी व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. क्लिअर. चलो दुसरा प्रश्न झाला आपला. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ICDSच्या संदर्भात अंगणवाडी केंद्राची प्राथमिक भूमिका कोणती आहे. दोन प्रश्न मी तुम्हाला सांगतो बरं का, जे 100% विचारले जाणार. एक म्हणजे ICDSच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा, हा प्रश्न कंपल्सरी विचारतात म्हणजे विचारतात. आणि दुसरा प्रश्न असा आहे, अंगणवाडीबद्दल प्रश्न तुम्हाला विचारणार, अंगणवाडी सेविका यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. बरोबर एक नाही. चलो तर आता बघूयात आपण, महाराष्ट्रातील ICDSच्या संदर्भात अंगणवाडी केंद्राची प्राथमिक भूमिका कोणती. दुय्यम आरोग्य सेवा प्रदान करणं, एकात्मिक सेवा देणारे बाल सल्लागार केंद्र म्हणून काम करणं, मुलांसाठी औपचारिक शालेय शिक्षण पुरवणं, केवळ लसीकरण केंद्र म्हणून काम करणं. काय येईल बरं याचं उत्तर. आता या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं कधी वाटतं माहिती का, ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे ICDSच्या अंतर्गत कोणत्या 6 सेवा दिल्या जातात. कालच मी तुम्हाला सांगितलं, लक्षात घ्या. ICDSची स्थापना कधी झालेली आहे, ICDSची स्थापना कधी झालेली आहे, 2 ऑक्टोबर 1975ला. बरोबर एक नाही. महात्मा गांधीजींची 106वी जयंती होती बरं का त्या दिवशी, 106वी जयंती. आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 106वी जयंती. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, जर तुम्ही आजच्या या लेक्चरमध्ये उत्तर दिलं तर ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये मी उत्तर देणार आहे की ICDSची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली. अवघड प्रश्न विचारतील, सोपा विचारायचा काय विचारतील, स्थापना कधी झाली, 2 ऑक्टोबर 1900, म्हणजे कधीच सुरुवात आहे ICDSची, 2 ऑक्टोबर 1975, महात्मा गांधीजींची 106वी जयंती. अवघड विचारायचं तर काय विचारतील, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ICDSच्या अंतर्गत किती सेवा दिल्या जातात, ICDSच्या अंतर्गत दिल्या जातात
6 सेवा. किती? 6 सेवा. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं? मग या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. आपण परत मागे येणार आहे बाकीचे ऑप्शन का उत्तर नाही हे सांगायला, परंतु मी तुम्हाला अगोदर सांगतो ICDSच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या 6 प्रमुख सेवा कोणत्या आहेत? किती आहेत? 6 प्रमुख सेवा. एकदम सोपा प्रश्न तयार होतो. ICDSच्या अंतर्गत किती सेवा दिल्या जातात? 6. मग त्या 6 सेवा कोणत्या आहे? सगळ्यात पहिल्यांदा पूरक पोषण आहार. सगळ्यात पहिली कोणती आहे? पूरक पोषण आहार. दुसरी कोणती आहे? लसीकरण. तिसरी कोणती आहे? आरोग्य तपासणी. चौथी आहे संदर्भ सेवा. त्यानंतर आहे अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण. अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण. आणि त्यानंतर आहे पोषण आणि आरोग्य शिक्षण. आता हे तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. का बरं? कारण की यावर फिक्स प्रश्न आहे आणि ज्यावर फिक्स प्रश्न आपल्याला विचारणार ते थोडंसं आपल्याला प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं आहे. पूरक पोषण आहार. आता जे पण म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, कारण की ICDSची सेवा ICDSच्या अंतर्गत लाभार्थी कोण कोण आहेत? 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता, बरोबर एक नाही, आणि किशोरवयीन मुली, या सर्व कोण आहेत? या ICDSच्या अंतर्गतचे लाभार्थी आहेत. हा पहिला पॉईंट माझा क्लिअर झाला. दुसरा, आता पूरक पोषण आहाराची गरज कुणाला असते? 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, त्याचबरोबर गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांच्यासाठी पोषणयुक्त आहार, बरोबर आहे, म्हणजे त्यांना त्यांच्या शरीराची पोषणाची गरज पूर्ण करण्यासाठी पोषणयुक्त आहार दिला जातो. ही सेवा आहे पूरक पोषण आहार. पहिला पॉईंट झाला. लसीकरण. विविध रोगांपासून बालकांचा बचाव करण्यासाठी लसीकरण ही सेवा कुठे कोणाच्या अंतर्गत दिली जाते? ICDSच्या अंतर्गत दिली जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आरोग्य तपासणी, म्हणजे आपण जर बघितलं नियमित त्या बालकांची आरोग्य तपासणी करणं, बरोबर आहे, या म्हणजे ICDSच्या अंतर्गत जे पण येतात लाभार्थी त्यांची आरोग्य तपासणी करणं, शरीराची वाढ, शरीराचा विकास आणि कोणती जर काही समस्या असेल तर त्याबद्दल काय होणार आहे? या ठिकाणी लगेच माहिती होणार आहे. पुढचं आहे संदर्भ सेवा. संदर्भ सेवा म्हणजे काय होतं? संदर्भ सेवा म्हणजे काय असतं? समजा एखाद्या बालकाला काय केलं? तपासणी केली, बालकाची आरोग्य तपासणी केली किंवा गर्भवती स्त्री किंवा स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी केली आणि असं लक्षात आलं की यांची थोडीशी तब्येत कशी आहे, या ठिकाणी बरं होणार नाही, अशा पद्धतीची, नाही का? मग आपण काय करतो? समजा मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आपण थोडंसं आपलं दुखतंय, आपण गावातल्या आपल्या डॉक्टरांकडे गेलो, ते आपल्याला गोळ्या औषध देतात, बरोबर आहे, परंतु त्यांना जर वाटलं की थोडीशी समस्या गंभीर आहे किंवा तब्येत यांची थोडीशी जास्त बिघडलेली आहे तर ते काय करतात? ते सांगतात मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा. संदर्भ सेवा म्हणजे काय? सेम त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं. आरोग्य तपासणी केल्यानंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा मोठ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी रेफर करणं, याला काय म्हणतात? संदर्भ सेवा असं म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण म्हणजे काय? बालवाडीचं शिक्षण, अंगणवाडीचं शिक्षण. तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आतापर्यंत आणि परत देखील विचारतील की ICDSच्या अंतर्गत कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं? अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण. म्हणजे आपण म्हणतो ना, जे प्राथमिक शिक्षण चालू होतं, औपचारिक शिक्षण चालू होतं, त्याचा बेस, त्याचा पाया म्हणजे काय झालं? अनौपचारिक शालेय शिक्षण, पूर्व शालेय शिक्षण, बरोबर आहे की नाही? आता आपण अंगणवाडीमध्ये मुलांना पाठवतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणी अंगणवाडी सेविका असतील, त्या काय करतात? तर हे अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण देण्याचं कार्य करतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग प्रश्न अवघड विचारायचा असेल तर काय विचारतील? अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण हे कोणत्या वयोगटातील बालकांसाठी आहे? लक्षात ठेवा, 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी आहे अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण. मला सांगा, 6 महिन्याच्या बाळाला पाठवतो का आपण शाळेमध्ये? नाही पाठवत. बालवाडीमध्ये, शाळेमध्ये म्हणजे बालवाडीमध्ये 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील जे पण बालके आहे त्यांच्यासाठी आहे अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण. पोषण आणि आरोग्य शिक्षण म्हणजे लक्षात ठेवा, ज्या माता आहेत त्यांना पोषण आणि आरोग्याविषयी काय करणं? मार्गदर्शन करणं, शिक्षण देणं, की कशा पद्धतीने काय काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य व्यवस्थित राहील, सर्वजण सुदृढ राहतील, याबद्दलचं शिक्षण कशामध्ये दिलं जातं? तर पोषण आणि आरोग्य शिक्षण. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं? तरी पण मी तुम्हाला एकदम डीपमध्ये सांगितलेलं नाही बरं काय, पण जे प्रश्न तयार होऊ शकतात ते थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. आलं लक्षामध्ये? आता येऊयात आपण आपल्या परत प्रश्नाकडे. मी जरी तुम्हाला उत्तर सांगितलं असेल तरी आता मला सांगा, दुय्यम आरोग्य सेवा इथं येतं का? नाही येत ना. दुय्यम आरोग्य सेवा येतच नाही. काय केलं जातं? आरोग्य तपासणी. आणि जर वाटलं की आपल्या ठिकाणी थोडीशी तब्येत जास्त बिघडलेली, आपल्याकडून व्यवस्थित होणार नाही, तर रेफर केलं जातं. संदर्भ सेवा. मुलांसाठी औपचारिक. औपचारिक आहे का? नाही. अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण आहे ना. काय आहे? अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण. आणि केवळ लसीकरण केंद्र आहे का? ज्या ठिकाणी केवळ शब्द येतो, व्यवस्थित वाचायचं, वारंवार सांगितलंय, व्यवस्थित वाचा, व्यवस्थित उत्तर द्या.
क्लिअर. चलो आपण काय करूया, आपण जाऊयात पुढे. आता पुढचा प्रश्न कोणता आहे आपला, पुढचा प्रश्न आहे बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत बालसंगोपन संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले किमान मानक काय आहे. हा प्रश्न कशाबद्दल विचारलाय, बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 म्हणजे कोणता, ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट 2015 याबद्दल प्रश्न आहे. त्यामध्ये तुम्हाला बालसंगोपन संस्थेबद्दल प्रश्न विचारलाय, बरोबर एक नाही. मग बालसंगोपन संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले मानक काय आहेत. परत एकदा सांगतो, इथं काय असतं ना, आपल्याला प्रश्न सोडवताना सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला येतील असं नसतं. आपल्याला काही प्रश्न हे तुम्हाला नॉलेजने सोडवावे लागतात, काही प्रश्न हे लॉजिकने सोडवावे लागतात, काही प्रश्न इलिमिनेशन टेक्निकने सोडवावे लागतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला येईलच असं नाहीये, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मात्र आपण काढू शकतो, हे मात्र तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी बालसंगोपन संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले किमान मानके काय, केवळ जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता, केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार होत नाही बरं का. आता पुढे काय, अधिनियमामध्ये नमूद केल्याप्रमाणे आधारभूत संरचना, कर्मचारी आणि पुनर्वसन नियमांचं पालन. बघा आपल्याला काय केलंय, जे उत्तर आहे ना हेच आपलं उत्तर आहे बरं का, पण तुम्ही एक लक्षात ठेवा, जे आपलं उत्तर आहे ते त्यांनी काय केलंय, थोडंसं डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केलाय, जास्त व्यवस्थित त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय. बाकीचे पर्याय बघा, इथं काय दिलंय, केवळ जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता, राज्य सरकारकडून वार्षिक निधी, मान्यता प्राप्त एनजीओ, अनिवार्य संलग्नता, असं आहे का. पण आपला जो उत्तर आहे ना ते त्यांनी काय केलं, थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय, आणि हेच आपल्या प्रश्नाचं काय विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर. चलो आता आपण काय करूया, आपण बघूयात परत आपलं स्पष्टीकरण. स्पष्टीकरण मध्ये काय सांगितलंय, बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियमामधील आपल्याला जर बघितलं तर कलम 41, बरोबर आहे. कलम 41 काय सांगतं की सरकारी असो किंवा कोणतीही एनजीओ असो, सरकारी असू द्या किंवा कोणतीही एनजीओ असू द्या, या चालवल्या जाणाऱ्या मुलांची काळजी आणि संरक्षणासाठी चालवल्या जाणाऱ्या ज्या पण संस्था आहेत त्याची नोंदणी कुणाकडे करणं गरजेचं आहे, सरकारकडे नोंदणी करणं अनिवार्य आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे नोंदणी म्हणू शकतो किंवा आपण रजिस्ट्रेशन, हे काय कंपल्सरी, बरोबर आहे. आता महत्त्वाचं कोणकोणती मानके, कोणकोणत्या त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, मानकांचं पालन केलं पाहिजे. सगळ्यात पहिले आधारभूत संरचना म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आता आपण काय करतोय, आता एखादा एनजीओ असू द्या किंवा सरकारी संस्था असू द्या, कशासाठी चालवली जाते, मुलांची काळजी आणि संरक्षणासाठी चालवली जाते. ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट नुसार आपल्याला सांगितलंय, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी मुलांना जर तिथे ठेवायचंय, मुलांचे राहणीमान म्हणजे मुलांना ठेवायचंय, तर ती इमारत सुरक्षित असली पाहिजे, बरोबर आहे. त्या ठिकाणी पुरेशी मोकळी जागा असली पाहिजे, स्वच्छ वातावरण असलं पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित व्यवस्था असली पाहिजे, स्वच्छतागृहांची व्यवस्था प्रॉपर असली पाहिजे. हे महत्त्वाचं आहे की नाही. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर असणं गरजेचं आहे. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय सांगतोय आपल्याला की महत्त्वाचं कर्मचारी जो स्टाफ आहे, जितका पण रिक्वायर्ड स्टाफ आहे, जितक्या पण स्टाफची कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, ते सुद्धा कसे असले पाहिजे, या कायद्यानुसार महत्त्वाचं प्रॉपर असले पाहिजे. असं नाही की त्या संस्थेमध्ये तुम्ही 200 मुलं ठेवलेत आणि त्या 200 मुलांना सांभाळण्यासाठी 2च व्यक्ती ठेवलेत, असं नाही. मुलांचं जे प्रमाण आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये, त्याच्या रेशोमध्ये कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी असले पाहिजेत. मग कोण कोण, एक तर आपण म्हणतो अधीक्षक, सुपरिटेंडंट ज्यांना म्हणतो ना ते, त्यानंतर झाले काउन्सिलर, त्यानंतर वैद्यकीय कर्मचारी, इतर सहाय्यक कर्मचारी. ते आपल्याला विचारणार नाही कर्मचारी कोणते कोणते पाहिजेत, पण हे आपल्याला माहिती पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ती जागा सगळी प्रॉपर व्यवस्थित पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्टाफ तिथला व्यवस्थित प्रॉपर असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं, त्या ठिकाणी मुलांचं पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे पुनर्वसन जे म्हणतो, लक्षात ठेवा तिथं मुलांच्या शिक्षणाची, व्यावसायिक प्रशिक्षणाची, वैद्यकीय तपासणीची, मनोरंजनाची, सर्व प्रकारची प्रॉपर व्यवस्था असणं सुद्धा गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना आलं लक्षामध्ये. वैयक्तिक काळजी योजना म्हणजे प्रत्येक तिथला जो मुलगा आहे त्याची वैयक्तिक काळजी घेऊन त्याचं प्रॉपर पुनर्वसन कसं होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला काही पॉईंट एवढे डिटेलमध्ये का बरं एक्सप्लेन करतोय, कारण की प्रश्न आपल्याला कोणत्या टॉपिकमध्ये कसा विचारला डिटेलमध्ये ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. समजतंय ना. काही प्रश्न वन लाइनर एकदम सिंपल विचारलेत, एकदम सोपे विचारलेत, आपण ते त्या पद्धतीने सोडवणार आहे. जे प्रश्न डीपमध्ये विचारलेत यावरून आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की आगामी काळामध्ये सुद्धा प्रश्न त्या पद्धतीने तयार होऊ शकतो. मग आपण तसं सोडवणं गरजेचं आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न आहे, बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचं उद्दिष्ट काय. आता हा प्रश्न किती सोपा असेल बरं, किती सोपा आहे. म्हणून मी सांगतो, वारंवार मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो,
जे प्रश्न सोपे आहेत, जर आपल्याला सिलेक्शन हवं असलं ना, जे प्रश्न सोपे आहेत ते कधीही चुकू द्यायचे नाही बरं का, ते बरोबरच आणायचे. आणि जो प्रश्न एकदम खूपच अवघड असेल, जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल, प्रॉपर तयारी केली असेल ना, एक इमानदारीने म्हणू शकतो आपण तयारी केली असेल ना, तर अवघड प्रश्न जो तुम्हाला अवघड वाटतोय ना, तो सर्वांसाठी अवघड असणार आहे. पण आपल्याला सोपा प्रश्न जो आहे तो कधीही चुकू द्यायचा नाही. सगळ्यात पहिल्यांदा बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचं उद्दिष्ट काय आहे? ग्रामीण भागामध्ये बालविवाहांना प्रोत्साहन देणं, वधू किंवा वर अल्पवयीन असलेल्या विवाहांना प्रतिबंध करणं, त्यानंतर सर्व भारतीय विवाहांसाठी विवाह प्रमाणपत्र स्थापित करणं, बालविवाहांसाठी आर्थिक प्रोत्साहन देणं. आता लक्षात घ्या, हा प्रश्न चुकायला पाहिजे का आपला? कधीच चुकायला नाही पाहिजे. बालविवाह प्रतिबंध म्हणले, प्रतिबंध म्हणजे काय की बालविवाहांना मनाई करणं, ते थांबवणं, बरोबर आहे की नाही? त्याच्यावर काय करणं आपण म्हणू शकतो की प्रतिबंध लावून आपण ज्या पद्धतीने म्हणतो ना. मग इथं मला सांगा प्रोत्साहन येईल का? प्रोत्साहन तर उलट झालं ना, बरोबर आहे. या ठिकाणी प्रोत्साहन येईल का? नाही येणार. प्रोत्साहन तर अपोजिट झालं दोन्हीकडचं. म्हणजे तुमचं पहिला पर्याय आणि चौथा पर्याय जर बाय डिफॉल्ट काय झाला? निघून गेला. लक्षात घ्या बरं का. फक्त मी तुम्हाला PYQ त्याचं उत्तर नाही सांगत आहे. PYQ कसे बघायचे, त्यातून कसं आपल्याला लॉजिक लावायचंय, कसं इलिमिनेशन टेक्निक वापरायची, कोणत्या प्रश्नामध्ये आपल्याला नॉलेज वापरायचंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षामध्ये? सर्व भारतीयांसाठी विवाह प्रमाणपत्र. आता विवाह प्रमाणपत्र स्थापित करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध कायद्याची काय आवश्यकता आहे? काहीच नाही. लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2, वधू किंवा वर अल्पवयीन असलेल्या विवाहांना प्रतिबंध करणं. बालविवाह म्हणजे काय? अशा प्रकारचा विवाह ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी कायद्यानुसार जे पण वय ठरवलंय, मुलीसाठी 18 वर्ष, मुलासाठी 21 वर्ष, ते जर त्या वयामध्ये बसत नसतील तर तो विवाह काय करणं? तर त्या विवाहाला प्रतिबंध करणं. हे आपल्याला कशामध्ये सांगितलंय? तर ते सांगितलेलं आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियमामध्ये. क्लिअर सर्वांना? आलं लक्षामध्ये? चलो, तर आता इथं मी हे सर्व तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलंय, पण तरी पण मी हे पण घेतलंय बरं का, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पुढच्या स्लाइडमध्ये काय घेतलंय, तुम्हाला नंतर अभ्यास करायला सुद्धा हे अतिशय व्यवस्थित सुटसुटीत घेतलंय व उपयोगी पडणार आहे. क्लिअर? आलं लक्षामध्ये? हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. मुलगी 18 वर्षाखालील आणि मुलगा 21 वर्षाखालील असेल तर लग्न काय कायद्याने आपण या ठिकाणी म्हणू शकतो बालविवाहांना प्रतिबंध आहे. क्लिअर? आलं लक्षामध्ये? तर हा विवाह जो आहे ना, हा बेकायदेशीर पण ठरतो बरं का, आणि यामध्ये जे पण सामील लोक आहेत त्यांना शिक्षा पण होऊ शकते. हे पण तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? चलो, आपण जाऊयात पुढे. संरक्षण गृहातील महिलांच्या विवाहासाठी कोणत्या योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते? काय सांगितलंय? संरक्षण गृहातील महिलांच्या विवाहासाठी कोणत्या योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते? स्वीकृती केंद्रामधील, रिसेप्शन सेंटरमधील महिलांच्या विवाहासाठी आर्थिक मदत, शुभमंगल सामुदायिक विवाह योजना, अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांसाठी निवारागृह आणि संरक्षण गृहातील महिलांच्या विवाहासाठी आर्थिक मदत. आता मला सांगा बरं, इथं तुम्ही प्रश्न व्यवस्थित बघा. बरेचसे प्रश्न असे आहेत ना, तुम्ही प्रश्नाकडे व्यवस्थित ऑब्झर्वेशन जरी असेल तुमचं तरी उत्तर सोडू शकता. इथं काय दिले आपल्याला? संरक्षण गृहातील महिलांच्या, काय दिलंय? संरक्षण गृहातील महिलांच्या विवाहासाठी कोणत्या योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते? इथं मला सांगा, अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांसाठी निवारागृह. निवारागृहाबद्दल आपल्याला प्रश्नच विचारला नाही ना, निवारागृहाबद्दल विचारला नाही. मग हे आपला पर्याय कट झाला. स्वीकृती केंद्राबद्दल विचारलंय का? स्वीकृती केंद्राचा संबंध नाही इथं, आपल्याला संरक्षण गृहातील विचारलंय, बरोबर आहे. मग संरक्षण गृहातील कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये संरक्षण गृहातील महिलांच्या विवाहासाठी आर्थिक मदत. बघा, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तरी इलिमिनेशन टेक्निकने सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत बऱ्याच वेळा पोहोचू शकता बरं का, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता काय महत्वाचं? महिला व बालविकास विभागाअंतर्गत विशिष्ट संस्थांमधील महिलांच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य योजना. मग काय सांगितलंय? संरक्षण गृह, राज्य महिला गृह यासारख्या संस्थांमधील निराधार, अनाथ किंवा सुटका केलेल्या महिलांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या विवाहास आर्थिक मदत. आता बाकीचे पर्याय का बरं चुकीचे आहेत? जे तुम्हाला म्हटलं ना मी 1, 2, 3 हे पर्याय का चुकीचे होते? सगळ्यात पहिल्यांदा स्वीकृती केंद्राबद्दल नाही ना, स्वीकृती केंद्र आणि संरक्षण गृह दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, ते येणार नाही. त्यानंतर शुभमंगल सामुदायिक विवाह योजना, ही योजना प्रामुख्याने कुणासाठी आहे? कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी, बरं का. आलं लक्षामध्ये? मग ही एखाद्या विशिष्ट संस्थेमधील महिलांसाठी नाहीये, म्हणून हा पण पर्याय आपला आला नाही. आणि लक्षात ठेवा, तिसरं निवारागृह. निवारागृहामध्ये विवाहाची व्यवस्था नसते, निवारागृहामध्ये काय राहण्याची, निवाऱ्याची व्यवस्था असते, म्हणून आपला हा सुद्धा पर्याय काय कट झाला. शेल्टर होम्स बद्दल आपल्याला माहिती आहे? यस. क्लिअर? आलं लक्षामध्ये सर्वांना? उत्तरापर्यंत आपण कसं पोहोचलोय ते महत्वाचं आहे. पुढचं, बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा कायदा 2006 या कलमात या कायद्यातील
कलम 12 मधील दुरुस्तीमध्ये खालीलपैकी काय समाविष्ट करण्यात आलेलं आहे? पहिलं आहे बाल संरक्षण अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली ठेवलेले, प्रोबेशन ऑफिसरच्या देखरेखीखाली ठेवलेले, न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवलेले आणि महत्त्वाचं हमीसह किंवा त्याशिवाय देखरेखीखाली ठेवलेले. आता हा जो प्रश्न आहे ना थोडासा किचकट प्रश्न आहे बरं का. तुम्हाला मी सांगितलं ना एखादा प्रश्न काय आहे अवघड येऊ शकतो. आत्तापर्यंत जे प्रश्न आपण बघितले इतके अवघड प्रश्न नाही वाटणार तुम्हाला. हा प्रश्न थोडासा कसा आहे वेगळा आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे याचं एक्सप्लेनेशन सुद्धा व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की बाल न्याय कलम 12 आपल्याला काय सांगतंय. कलम 12 याच्यामध्ये अगोदर काय होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुरुस्ती काय करण्यात आली. दुरुस्ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. बाल न्याय कायदा कलम 12 काय सांगतंय कायद्याशी संघर्ष करणाऱ्या मुलांच्या पुनर्वसन आणि संगोपनासाठी आहे. कायद्याशी संघर्ष करणारी मुलं म्हणजे कोण माहिती का की महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या हातून काहीतरी गुन्हा घडलेला आहे, ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, बालक आहेत ते आणि त्यांच्या हातून काहीतरी गुन्हा घडलाय, काहीतरी अपराध घडलाय, त्यांना आपण काय म्हणतो कायद्याशी संघर्ष करणारी बालके असं म्हणतो. मग कायद्याची संघर्ष करणारी बालके त्यांचं पुनर्वसन त्यांचं संगोपन महत्त्वाचं लक्षात ठेवा हे कशाशी संबंधित आहे कलम 12 आणि प्रामुख्याने जामिनाशी ज्याला आपण बेल म्हणतो ना बेलशी संबंधित आहे बरं का. लक्षात ठेवा 2006 मध्ये काय करण्यात आलं होतं 2006 मध्ये यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. म्हणजे सर्वसाधारण जो मूळ कायदा होता त्याच्यामध्ये काय सांगितलं की महत्त्वाचं जामीन कशा पद्धतीने दिला जाऊ शकतो त्यांना याबद्दलची माहिती दिली होती. आता आपल्याला विचारलंय दुरुस्ती. आता दुरुस्तीमध्ये काय सांगितलंय जे पण आपलं बोर्ड आहे ज्याला आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी जे बोर्ड आहे ते बोर्ड याला काय अधिकार दिला की जामिनावर सोडलेल्या मुलांना प्रोबेशन ऑफिसरच्या ज्याला आपण सुधारणा अधिकारी म्हणतो ना यांच्या प्रोबेशन ऑफिसर किंवा जे पण योग्य व्यक्ती असतील त्यांच्या संगोपनाखाली ठेवण्याचा. आता महत्त्वाचं का बरं आहे प्रोबेशन ऑफिसरच्या संगोपनाखाली त्यांना का बरं ठेवलं जातं तर महत्त्वाचं आता एखादा मुलगा आहे बरं का म्हणजे त्याच्याकडून काहीतरी गुन्हा घडलाय आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला जामिनावर सोडलं. मग जामिनावर सोडल्यानंतर परत तो त्या प्रकारचा गुन्हा करू नये बरोबर आहे की नाही. परत तो चुकीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून त्याला कुणाच्या देखरेखीखाली ठेवलं जातं तर प्रोबेशन ऑफिसरच्या ज्याला आपण काय म्हणतो सुधारणा अधिकारी असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. एवढा एक बदल केलेला आहे कलम 12 मध्ये. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे होतं तर प्रोबेशन ऑफिसरच्या देखरेखीखाली ठेवणं. हे तुम्हाला पर्याय क्रमांक 2 उत्तर अगदी करेक्ट होतं आपलं. ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर कसं आहे अगदी बरोबर आहे. समजलं सर्वांना क्लिअर. चलो आपण काय करूयात आता आपण जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतोय राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजनेचा प्राथमिक उद्देश काय आहे. ग्रामीण भागातील मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य प्रदान करणं, काम करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी डे केअर सेवा देणं, एकल मातांना म्हणजे या सिंगल मदर्स आपण ज्यांना म्हणतो त्यांना आर्थिक मदत देणं आणि शहरी भागातील बाल्यावस्थेतील शिक्षणाला प्रोत्साहन देणं. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एका सेकंदात देऊ शकता बरं का. एका सेकंदामध्ये देऊ शकता जर तुम्हाला हे माहिती असेल की राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजनेमध्ये या क्रेच या शब्दाचा अर्थ काय होतो. इतकं जर तुम्हाला माहिती असेल ना तरी आपलं काय झालं उत्तरापर्यंत आपण पोहोचणार आणि ते पण एकदम आरामात पोहोचणार. याचा अर्थ होतो पाळणा घर. याचा अर्थ काय होतो पाळणा घर. आता मला सांगा पाळणा घर जर आपण या ठिकाणी म्हटलंय तर पाळणा घर हे कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे बरं. कोणत्या पर्यायाशी पाळणा घर संबंधित येत आहे. ग्रामीण भागातील मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य पाळणा घरचा आणि मुलांचं शैक्षणिकचं सहाय्य करण्याचा काही संबंध येतोय का हे नाही येणार आहे बरं का. त्यानंतर शहरी भागातील बाल्यावस्थेतील शिक्षणाचा नाही पाळणा घर आणि शिक्षणाचा संबंध येईल का नाही येते. ज्या एकल माता सिंगल मदर आहे त्यांना आर्थिक मदत करणं हे येणार आहे का हे पण नाही येऊ शकत. राहिला पर्याय क्रमांक 2 काम करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी डे केअर सेवा देणं. आलं की नाही आपण उत्तरापर्यंत की ज्या पण महिला काम करतात कामावर जातात त्यांची जी मुलं आहेत त्यांना दिवसा डे केअर म्हणजे काय दिवसाच्या काळजीसाठी पाळणाघर व्यवस्था उपलब्ध करून देणं. सांगितलं की नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ॲक्युरेट माहितीच पाहिजे असं नाहीये. आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता पण आलं पाहिजे आणि उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. थोडंसं लॉजिक थोडासा प्रॉपर अभ्यास आणि महत्त्वाचं इलिमिनेशन टेक्निक वापरली तर काय राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजनेचा प्राथमिक उद्देश काय आहे काम करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी डे केअर सेवा देणं. सिंपल अतिशय सोपं आहे. क्लिअर. चलो आपण जाऊयात आपल्या एक्सप्लेनेशनकडे. काय सांगितलंय आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील महिलांना काम करणाऱ्या महिलांना मदत. आता लक्षात ठेवायचं की बऱ्याच वेळा काय होतं की समजा 1 वर्षाचं बाळ असेल घरी किंवा 6 महिन्याचं बाळ घरी असेल तर ती आई किंवा ती महिला आपण म्हणू शकतो कामावर नाही जाऊ शकत ना. बाळाला कुठं ठेवायचं कुठं ठेवणार आणि कसं जाणार कामावर बरोबर एक नाही. मग लक्षात ठेवायचं
की ही जी राजीव गांधी पाळणा घर स्कीम म्हणजे क्रेच योजना जी आहे यामध्ये काय आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, कामाचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय करू शकता की या पाळणा घरामध्ये मुलांना ठेवू शकता. डे केअर म्हणजे दिवसासाठी, बरोबर एक नाही. 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील जे पण बालक आहे त्यांना या ठिकाणी ठेवलं जाऊ शकतं. आता महत्त्वाचं कधी काय होतं की ज्या ठिकाणी मुलांना सांभाळण्याची काहीच व्यवस्था नाहीये, बरोबर आहे. मुलांना सांभाळण्याची व्यवस्था नसेल, मुलांना कुणाकडे ठेवण्याची व्यवस्था नसेल तर काय होणार आहे, त्या महिला कामावर जाऊ शकत नाही. आर्थिकदृष्ट्या काय होणार आहे, त्यांचं नुकसान होणार आहे. मग असं होऊ नये त्यासाठी असलेली ही पाळणा घर योजना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता हे जे पाळणा घर आहे किंवा ज्याला आपण क्रेच फॅसिलिटी म्हणतो, तिथं काय सुरक्षित व प्रेमळ वातावरण, पूरक पोषण आहार दिला जातो त्या बाळांना, आरोग्य तपासणी व लसीकरण, पूर्वशालेय शिक्षण व खेळ म्हणजे ICDSच्या अंतर्गत जे पण मिळते ना ते बघा, ते तुम्हाला या ठिकाणी सर्व दिसणार आहे. ICDSच्या अंतर्गत ज्या पण सेवा आहेत, पूरक पोषण आहे का, आहे. आरोग्य तपासणी आहे का, आहे. लसीकरण आहे का, आहे. आणि पूर्वशालेय शिक्षण आहे, हे पण तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. क्रेचचा अर्थ काय होतो, पाळणा घर किंवा डे केअर सेंटर. महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सिंपल, आपण उत्तरापर्यंत आरामात पोहोचलेलो आहे. तर पुढचा प्रश्न आहे, ICDS योजनेच्या अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील एक मिनी अंगणवाडी केंद्र खालीलपैकी किती लोकांना सेवा देतं? किती लोकांना सेवा देतं प्रश्न तयार होऊ शकतो. अतिशय सोपा प्रश्न आहे बरं का. अंगणवाडी म्हणजे तुम्हाला थोडक्यात विचारलंय की अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या असणं गरजेचं आहे, हा या प्रश्नाचा काय अर्थ आहे, बरोबर आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील. चला आपण काय करूया, आता सगळंच बघूयात. महत्त्वाचं की जर आपण बघितलं मुख्य अंगणवाडी केंद्र जे आहे ना, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जर एक मुख्य अंगणवाडी केंद्र उभारायचं असेल किंवा अंगणवाडी केंद्राची स्थापना कधी होणार आहे, ज्या वेळेस 400 ते 800 किती 400 ते 800 लोकसंख्या असणार आहे. प्रश्न काय विचारणार आहे, मुख्य अंगणवाडी केंद्र शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 400 ते 800 लोकसंख्या असेल तर उभारलं जाऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मिनी अंगणवाडी केंद्र. मिनी अंगणवाडी केंद्र म्हणजे काय, कधी कधी बघा ग्रामीण भागामध्ये वस्ती असती, वाडी असते, आपण म्हणतो का वस्तीवर राहतात लोक, वाड्यावर राहतात. आता जर वस्ती गावापासून 5 किलोमीटर असेल आणि त्या मुलांना अंगणवाडीमध्ये जर गावात घेऊन यायचं असेल तर येणं शक्य आहे का प्रत्येक वेळेस? शक्य नाही बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवा. शक्य आहे का? नाही. मग अशा ठिकाणी ज्यावेळेस लोकसंख्या कमी असते तर तिथं कशाची स्थापना केली जाते, मिनी अंगणवाडीची. आता एक असते मुख्य अंगणवाडी केंद्र, ज्याला आपण नियमित अंगणवाडी केंद्र असं देखील म्हणतो. त्यासाठी 400 ते 800 काय असणं गरजेचं आहे, लोकसंख्या असणं गरजेचं आहे बरं का. आता दुसरं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, मिनी अंगणवाडीसाठी म्हणजे वाडी वस्ती वगैरे जे असेल ना, तिथं जर अंगणवाडी स्थापन करायची असेल तर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं 150 ते 400 150 ते 400 जरी लोकसंख्या असेल तरी काय केलं जाऊ शकतं, मिनी अंगणवाडी. प्रश्न विचारणार आहे मुख्य अंगणवाडीसाठी किती, मिनी अंगणवाडीसाठी किती. हे झालं आपलं. आता एक दुसरा पॉईंट आहे बरं का, एखादा आदिवासी भाग आहे, दुर्गम डोंगराळ भाग आहे, आपण त्याला काय म्हणतो, रिमोट एरिया किंवा ट्रायबल एरिया वगैरे म्हणतो ना, आदिवासी किंवा दुर्गम एकदम डोंगराळ भाग आहे. मग त्या भागासाठी निकष काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा जे पण नियमित किंवा मुख्य अंगणवाडी केंद्र आहे ना, त्यासाठी 300 ते 800 लोकसंख्या. किती? 300 ते 800 लोकसंख्या. नॉर्मल समजून घ्या बरं का. नॉर्मल भागामध्ये जर आपण बघितलं 400 ते 800 लोकसंख्या असेल तर मुख्य अंगणवाडी केंद्र, आणि जर 150 ते 400 लोकसंख्या असेल तर मिनी अंगणवाडी केंद्र बरं का. तर त्याच्या उलट जर आपण बघितलं आदिवासी किंवा दुर्गम भागासाठी, दुर्गम डोंगराळ क्षेत्रासाठी काय आहे, जर नियमित अंगणवाडी केंद्र उभारायचं असेल तर 300 ते 800 लोकसंख्येच्या दरम्यान काय करू शकतात, नियमित अंगणवाडी केंद्र उभारलं जाऊ शकतं. आणि मिनी अंगणवाडी केंद्रासाठी 150 ते 300 लोकसंख्या असणं गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. या 4 पैकी एक प्रश्न तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार, 100% विचारणार. हे सर्व मी या ठिकाणी व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग चला येऊयात प्रश्नाकडे. आपल्याला काय विचारलंय, शहरी आणि ग्रामीण भागातील मिनी अंगणवाडीसाठी किती होतं, इथं बघा 150 ते 400 होतं. पर्याय क्रमांक आता कोणत्या पर्यायामध्ये ते लक्षात ठेवायचं आहे, 150 ते 400 पर्याय क्रमांक 1 आलं आपलं एकदम करेक्ट उत्तर. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? एकदा मला कमेंट करून सांगा बरं, जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय सर्वांना व्यवस्थित समजतंय का? जे विश्लेषण आपण घेतोय, जे ॲनालिसिस आपण घेतोय सर्वांना समजतंय? मग
असंच जर मागचं सर्व विश्लेषण तुम्हाला बघायचं असेल, आत्तापर्यंत जे पेपर झालेत त्याचं विश्लेषण बघायचं असेल तर तुम्ही केवळ 21 रुपयाची बॅच जॉईन करू शकता. सर्व विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये. जर तुम्हाला असं वाटतंय की सर अशाच पद्धतीने आम्हाला अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि भरपूर सारे प्रश्न सोडवायचे तर 1000 प्रश्नांची सराव बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बरोबर आहे, 199 रुपयामध्ये. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की नाही सर आम्हाला ICDS पूर्ण व्यवस्थित शिकायचं आहे, मग ICDSच्या अंतर्गत सर्व योजना, सर्व कायदे, ICDS बद्दल माहिती, अंगणवाडीबद्दल माहिती, हे आम्हाला सर्व डिटेलमध्ये शिकायचं आहे, जर अशी आपली इच्छा असेल तर तुम्ही आपली कॉम्बो बॅच जॉईन करू शकता. केवळ 749 रुपयाची बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला ICDSचा सर्व सिलेबस कव्हर करणार, 1000 प्रश्नांचा सराव करून घेणार आणि PYQ सुद्धा. मग मला सांगा याच्या बाहेर काय राहिलं परीक्षेला यायला? काही राहत नाही. फक्त ICDSच नाही, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान हे सुद्धा मी त्यामध्ये कव्हर करून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. समजलं? जर तुम्ही बॅच जॉईन केली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की सांगा लेक्चर बघून. जर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल, गणेश सर ऑफिशियल आपलं एक ॲप डाउनलोड करायचं आणि बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे. आजच्या लेक्चरमधला आपला शेवटचा प्रश्न महत्त्वाचं, कोणता घटक ICDSच्या कार्यक्रमाचा भाग नाहीये? ग्रामीण भागात रस्ते बांधणं, पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण, लसीकरण, पूरक पोषण. आलं लक्षामध्ये? हे जे लेक्चर आहे प्रामुख्याने काय PYQ विश्लेषण लेक्चर आहे. चलो तर बघूयात आपण. मला सांगा, पूर्वशालेय शिक्षण आहे ना, लसीकरण पण आहे, पूरक पोषण आहे, म्हणजे ICDSच्या सेवा जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना, किती सेवा? 6. कोणत्या? ते जरी लक्षात ठेवलं, एखादा प्रश्न आपला सिंपल येणार आणि सुटणार आपल्याला. क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ग्रामीण भागात रस्ते बांधणं. ग्रामीण भागात रस्ते बांधणं हे कोणत्याही प्रकारे ICDSच्या अंतर्गत येत नाही. ICDSच्या अंतर्गत नाही. कुणाचं ते डिपार्टमेंट आहे हे सुद्धा आपल्याला यासाठी आवश्यक बघणं वगैरे गरजेचं नाहीये. म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा ग्रामीण विकास विभाग असेल, त्यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, वेगवेगळ्या योजना, ते वेगळा भाग आहे, तो आपल्याला बघायचा नाहीये. ICDSच्या अंतर्गत येत नाही. हेच आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहे. आता हे आपलं दुसरं डेमो लेक्चर होतं बरं का. पहिलं डेमो लेक्चर मी घेतलंय 1000 प्रश्नांचा सराव आणि आता डेमो लेक्चर घेतलंय महत्त्वाचं म्हणजे PYQ ॲनालिसिस. हे डेमो लेक्चर झालंय. इथून पुढचं PYQ डेमो, जे PYQचे लेक्चर असतील ते आपले सर्व बॅचेसमध्ये येणार आहे. 1000 सराव प्रश्नांचे जे लेक्चर असतील ते पण आपले बॅचेसमध्ये येणार आहे. बाकी महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पण बॅच जॉईन करायची त्यांनी गणेश सर ऑफिशियल या ठिकाणी परत एकदा दाखवतो, हे आपलं ॲप डाउनलोड करू शकता, त्याचबरोबर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच तिथून सुद्धा जॉईन करून घेऊ शकतात. क्लिअर आहे? चलो थांबूयात आपण या ठिकाणी. भेटूयात आता आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. चलो थँक्यू सो मच.